माझी काकी ह्या उत्तम तर तुम्ही बघू शकता. तर आता काय झालं, मी 2 पराठे केले होते ते कधी निम्मा संपत आला ते कळालं सुद्धा नाही. कारण आता आणि ते होतेच म्हणून ते आजच्याच काम पण तर आज नाश्त्यामध्ये मॅगी करणार आहे मी. आणि हे आटा नूडल्स आहेत, मैद्याचे नाही आहेत असं म्हणतात तरी. तर हे व्हेज आटा नूडल्स आहेत तर ते करणार आहे मी. त्याचा हा मसाला फर्स्ट टाईमच ट्राय करणार आहे मी. तर पाणी पण उकळले, मसाला घालते, पटकन मॅगी करते. अजून दूध वगैरे घ्यायचं आहे नाही, त्यामुळं कामं पण पटपट आवरली पाहिजेत. मॅगी तर आपली तयार होत आहे मस्तपैकी. हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू निशा लाईफस्टाईल ब्लॉग. अँड येस, इट्स अ न्यू डे, न्यू बिगिनिंग अँड डे स्टार्ट्स विथ ऑल यू लवली अँड ब्युटिफुल पीपल. नाश्ता करून घेतो आधी, त्यानंतर मग ते जातील त्यांच्या कामाला. ते झालं की ते दुपारी येणार आहेत जेवायला, कारण त्यांचं आज काम इथंच आहे साताऱ्यामध्ये. तर ते जेवून परत जातील. मग जेवणामध्ये मला ते कालच बोलले होते रात्री की तू ना बटाट्याचे परोठे कर आज रात्री जेवणामध्ये. पण म्हटलं नको, दुपारी पण मी खिचडीच खाल्ली होती फक्त. तर संध्याकाळी आपण चपाती भाजी आमटी भाताचं प्रॉपर जेवण जेवूया. तर मग आता तेच आता बटाट्याचे परोठे करूया म्हटलं आता दुपारी त्यांच्यासाठी. आणि त्याची मी आता प्रिपरेशन पण मला करायला पाहिजे, त्यामध्ये नाश्ता करून घेतो आणि मग बाकीच्या कामाला लागते. साताऱ्यात ना गेले 5 दिवस कंटिन्यू पाऊस पडतोय. जेवढी पावसानं उघडीप दिली होती ना, तर त्याच्या डबल पाऊस पडतोय. आणि एवढा असा पाऊस असल्यामुळे तर थंडी तर भयानक आहे. इथं रात्री अक्षरशः भांड्यानं हात सुद्धा लावासं नाही वाटत, एवढं पाणी गार झालेलं असतं इथं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज गुरुवार आहे, पण पूजा वगैरे नाही करू शकत कारण आम्हाला सुतक आहे 12 दिवस. त्यामुळे पूजा वगैरे काही नाही. बटाट्याचे परोठे करून घ्यायला पाहिजे. तयारी वगैरे सगळी झाल्या, कारण ऑलमोस्ट मला वाटते 1:30 पावणे 2 वाजला असेल. त्यामुळे आता परोठे करून घेते पटकन, तर ते येतील. कारण ते म्हणजे 10 ते 15 मिनटच थांबतात, ते पटकन जेवून जातात ते. त्यामुळे पटकन तयारी करून घेते. मी आता बटाटे उकडून घेतले तसे, ते आता सोलून घेते मी. आणि इथं सायमल्टेनियसली मी वाटण पण करून ठेवले. तर होतात पटकन. आता पीठ पण मळून ठेवले, त्यामुळे होईल पटपट. म्हणजे मला जास्त किचन आवडते असं म्हटलं तरी चालेल, कारण की मला जेवण बनवायला आवडतं. नवीन पदार्थ करून दुसऱ्यांना खाऊ घालायला पण ते आवडतात. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की माझा छंदच आहे तो. आवडतं मला. आणि सगळ्यात जास्त माझा आवडता भाग म्हणजे जेवण करणं तर आहेच ते, पण त्यानंतर पूर्ण जेवण झालेलं जेव्हा आपण ताटामध्ये वाढतो ना, म्हणजे प्रॉपर असं भाजी चपाती गोडाचा एखादा पदार्थ म्हणा, तसं मला ते सगळं सजवून ताट द्यायला मला भयानक आवडते. काय माहिती का, पण मला ते आवडते. ही माझी हॅपी प्लेस आहे असं पण म्हणू शकतो आपण. म्हणजे लहानपणापासून मी तसं बघत पण आले, कारण माझी मम्मी माझी काकी ह्या उत्तम स्वयंपाक करतात. कमी तेलकट कमी तिखट सगळं प्रॉपर असं ते छान स्वयंपाक करतात. त्यामुळे लहानपणापासून बघून ते आहे ती सवय आली आहे माझ्यात पण, ती आवड. तेल घालून घेऊया, त्यामध्ये मोहरी, थोडेसे जिरे, लसूण मिरची आणि आलं. इथं आपली फोडणी तयार आहे. तर इथं मी बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेत चांगले. तुम्ही खिसून पण घेऊ शकता किसणीवर, पण ते एकदम असे स्मॅश चांगले झाले पाहिजे की जेणेकरून ते परोठ्याच्या बाहेर येणार नाहीत. आता मग परोठे आपले फुटणार. कोथिंबीर आणि थोडंसं मीठ पण घातले मी बटाट्यांसाठी. आता ही फोडणी खूपच गरम आहे, त्यामुळे चमच्यानंच एकत्र करून घ्यायचं बऱ्यापैकी. आणि ही कोथिंबीर पण भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची. थोडंसं आधी चमच्यानं एकत्र करून घ्यायचं. तर इथं असं स्टफिंग तयार होतं आपलं छानसं. कणिक पण मी आधीच मळली होती, तर कणिक अगदी घट्ट पण नाही मळायची आणि एकदम पातळ पण नाही मळायची. थोडंसं पीठ टाकायचं वर, म्हणजे पराठे फुगतात. वरचं काढून टाकायचं एक्स्ट्रा असेल ते, आणि मग बंद करून घ्यायचं आणि लाटायचं. हे असं गोल गोल लाटून घ्यायचं एकदम हलक्या हातानं. तर इथं तुम्ही तूप किंवा तेल टाकू शकताय तव्यावर भाजण्यासाठी. मी इथं तूप टाकून घेतलंय. तर तुम्ही बघू शकता इथं परोठा आपल्या किती छान फुगलाय ते. तर आता काय झालं, मी 2 पराठे केले होते, ते आले होते म्हणून आम्हाला खाण्यासाठी. आणि 2च पराठे झालेत आणि गॅसच संपला आमचा. आता म्हटलं काय करायचं, आता सगळं अपूर्णच राहणार ना. सगळं मी केलेलं होतं, दुसरं माझा पराठा तयार पण होता आणि गॅसच संपला. तरी नशीब म्हणायचं की जे होते ते चांगल्यासाठीच होते. आज ते दुपारी येणार होते जेवणासाठी, म्हणून ते आज टाकीचं काम झालं. नाही तर मग
ते जर का आज येणार नसते तर मग आम्हाला गप्पच बसायला लागलं 7 ते 8 वाजेपर्यंत. मला त्यांचं म्हणणं असं होतं की किती छान झालेत परोठे आणि मला एकच खायला लागणार आता, आणि ते कंटाळून पण आलेलेत ना. तर म्हटलं असं तुम्ही या परत, मग मी तुम्हाला बनवून देईन परत, काय सगळं तयारच आहे ते. मग ते बोलले की नाही नाही, खरं ते तोंडाला अशी चव चटक लागली ना की इतकं छान झालं आणि ते एकच खायला मिळालं. आणि ना सगळ्याच गोष्टी आपल्या मर्जीप्रमाणे होतीलच, आपण ठरवल्यासारखं होईलच असं अजिबात नाही होत. काही ना काहीतरी त्यामध्ये पुढं मागं होतच राहते. तर हे शूट करूया, ती रेसिपी शूट करूया, किंवा माझं पर्सनल काही कामं तर ती करून घ्यायची होती. तर असं काय काय डोक्यात होतं आज. पण आजचा दिवसच काय वेगळा होता, कधी सुरू झाला आणि कधी निम्मा संपत आला ते कळालंसुद्धा नाही. कारण आता ऑलमोस्ट ना मला वाटतं 3:30 पावणे 4 वाजले असतील, कारण त्यांना यायलाच 3 सव्वा 3 वाजले होते. आणि त्यानंतर हे सगळं झालं आमचं. तर असं आहे, पण चालायचं, जे होते ते चांगल्यासाठी तर होतंच. आमच्या सोसायटीमध्ये ना इथं फिल्टर लावायचं सुरू आहे, पाण्याची टाकी आहे तिथं. त्यामुळे एवढा आवाज होतोय ना सध्या, तो आवाज प्लस हा कन्स्ट्रक्शनचा आवाज आणि असा हा पाऊस जोरदार. अनिकेत आलेत आता गॅसची टाकी घेऊन. त्यानंतर मी उरलेले परोठे केले, आम्ही दोघांनी खाल्ले, दूध घेतलं. मला जसं मी दाखवलं ना की कन्स्ट्रक्शन सुरू आहे, त्याचा पण आवाज भयानक आहे. त्या समोरच्या विंगमध्ये ना फिल्टर बसवतात पाण्यासाठीचा, त्यामुळे त्याचा आवाज, त्या सगळ्या मशीनचा आवाज इतका येतोय ना, त्यामुळे म्हटलं जाऊ दे. तर इथंच मी या व्लॉगचा एंड करत आहे. तर कसा वाटला हा व्लॉग तुम्हाला, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर असा होता आमचा आजचा दिवस. हा व्लॉग जर का तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर भेटूया उद्या पुन्हा एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.